यामध्ये 1 सप्टेंबरला एक महिला पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन आली, की तिच्या मुलाला जो मुलगा गणपती पाहण्यासाठी गुजरातला अहमदाबादला गेला होता. तिथून त्याला किडनॅप करून 3 आरोपींनी 12 लाखाची मागणी केलेली आहे आणि जर समजा पैसे वेळेत नाही पोहोचले, तर त्याच्या जीवाला धोका असल्याबाबत सांगितले होते. तर त्यानुसार आपण माहिती मिळताच गुजरात पोलीस जे स्थानिक पोलीस आहेत त्यांच्या मदतीने टेक्निकल ॲनालिसिस करून एक पथक या ठिकाणाहून रवाना केलं आणि 48 तासामध्ये त्या ठिकाणचे सर्व आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत. परंतु आरोपी ताब्यात घेतल्यानंतर ज्या मुलाला किडनॅप केलं होतं, तेव्हा तो मुलगा आरोपीने असं सांगितलं, की ते एका बस स्टॉपला त्याला त्यांनी सोडून दिलं होतं आणि मुलाचा फोन स्विच ऑफ होता आणि तो मुलगा मिळून येत नव्हता. म्हणजे साधारणतः त्यानंतर 4 दिवस आपण मुलाचा शोध घेत होतो, कारण मुलगा मिळून येत नव्हता. आरोपी आपल्या ताब्यात होते. तर टेक्निकल ॲनालिसिस असेल, काही लोकल स्थानिक पोलिसांची मदत असेल, याच्यामध्ये थोडंसं तपास करून आपण 4 दिवसांनी त्या मुलाला चाळीसगावच्या अलीकडे एका खेड्यामधून ताब्यात घेतलं आणि सुखरूपपणे त्या आईच्या ताब्यात दिलेलं आहे. याच्यामध्ये या पूर्ण तपासादरम्यान म्हणजे साधारणतः एक 5 दिवसामध्ये आपण मुलगा आणि ते आरोपी सर्व ताब्यात घेऊन या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे. याच्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे PSI कदम, पोलीस शिपाई आनंदा पाटील, कनोजे, परमार, काळे यांनी अतिशय विशेष कामगिरी करून आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. त्याचबरोबर जो लहान मुलगा आहे त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस हवालदार श्रीराम पाटील, जाधव आणि वाघचौरे यांनी जाऊन त्या मुलालाही ताब्यात घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे ऑपरेशन या ठिकाणी राबवलं होतं. यामध्ये ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री स्वामी साहेब, ॲडिशनल SP श्री अनमोल मित्तल साहेब आणि SDPO अनिल लाड साहेब यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभलं. त्यामुळे आम्हाला हे फार वेळेच कुठलाही दुर्घटना न घडता या गोष्टीचा छडा लावता आला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.